नमस्कार, मी प्रिया. माझ्या प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत. चला तर मग आज आपण डाळ तडका कसा बनवायचा ते पाहणार आहोत. ढाबा स्टाईल चमचमीत डाळ तडका करा घरीच, फक्त 15 मिनिटामध्ये. झटपट आणि झणझणीत ही रेसिपी. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. डाळ तडका बनवण्यासाठी 1 वाटी मी इथे तूर डाळ घेतली, अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा हळद घेतली. या दोन्ही डाळी आपल्याला प्रेशर कुकरला शिजवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी कुकरमध्ये दोन्ही डाळी मिक्स करून घेतल्या आहेत. पाणी घातलेलं आहे. डाळी शिजतील एवढं पाणी घालायचं. यामध्ये मी 1 चमचा हळद घातली आहे आणि चवीनुसार मीठ देखील घालून घ्यायचं. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला झाकण लावून मी 7 ते 8 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत. डाळ फ्राय करण्यासाठी येथे मी बारीक कट केलेला कांदा, बारीक कट केलेला टोमॅटो, थोडंसं अद्रक कट करून घेतलंय, थोडासा लसूण बारीक कट करून घेतलाय, 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेत, थोडंसं धनं घेतलंय, चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल मिर्च पावडर, किचन किंग मसाला 1 चमचा, हळद 1 चमचा आणि जिरं घेतलं 1 चमचा आणि मोहरी 1 चमचा. कढई गरम करून येथे मी 2 ते 3 चमचे तुपाचे घातलेत आणि तेल देखील 1 चमचा घातलाय. यामध्ये गरम झालं की मी 1 चमचा मोहरी घालून घेतली. मोहरी चांगली तडतडू द्यायची. मोहरी तडतडली की जिरं घालायचं. जिरंही चांगलं फुलून द्यायचं. जिरं चांगलं फुललं की यामध्ये आता आपण थोडंसं बारीक कट केलेलं अद्रक घालायचं. अद्रक थोडंसं भाजलं की यामध्ये आपण लसूण देखील घालून घेणार आहोत. लसूण आणि आलं चांगलं लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. डाळ फ्राय करण्यासाठी येथे आपण लसूण थोडंसं जास्त वापरला आहे. लसणामुळे जास्त छान टेस्ट येते. आता हे सर्व लालसर रंग येईपर्यंत भाजून झालेलं आहे. आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत. येथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत. कांदा चांगला मिक्स करून घ्यायचा. कांदा आपण हाय हीटवरती भाजून घेणार आहोत. कांदा लवकर तांबूस रंग येईपर्यंत भाजावा यासाठी येथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. मीठ थोडंसं घातल्याने कांदा लवकर भाजला जातो. कांद्याला तांबूस रंग आला की आपण आता यामध्ये उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्याचे काप घालून घेतोय आणि थोडंसं धनं घालून घेतोय. हे धनं मी थोडंसं क्रश करून घेतलं आहे. क्रश केलेलं धनं सुरुवातीला आपण जिरी मोहरी घातल्यानंतर फोडणी देताना घातलं तरी चालेल. आता हे सर्व मिक्स करून आपण थोडंसं भाजून घेणार आहोत. आपण यामध्ये बारीक केलेला टोमॅटो घालून घेतोय. त्याचबरोबर मसाले देखील घालून घ्यायचेत. येथे मी लाल मिर्च पावडर, किचन किंग मसाला आणि हळद घालून घेतली आहे. तसेच चवीनुसार मीठ देखील घालून घ्यायचं. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. हे सर्व मिक्स करून आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. मसाला खाली करपू नाही म्हणून थोडंसं पाणी घालून हा मसाला चांगला शिजून घ्यायचा आहे. मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. यावर मी झाकण ठेवून मध्यम आचेवरती 5 ते 10 मिनिट शिजवून घेतला आहे मसाला हा. आपला मसाला चांगला शिजला आहे. चांगलं याला तेल सुटलेलं आहे. हा एकदा चांगला मिक्स करून घेऊया. डाळ फ्राय करण्यासाठी मसाला आपला तयार आहे. यामध्ये आपण आता शिजवलेली डाळ घालून घेतोय. शिजलेली डाळ तुम्ही मिक्सरला फिरून देखील घेऊ शकता, पण मी येथे घेत नाही. डाळ चांगली मऊसूत शिजल्यामुळे मी येथे मिक्सरला न फिरवता तशीच घालत आहे. मसाला आणि डाळ सर्व चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक चांगली उकळी आणून द्यायची. डाळीला चांगली उकळी आलेली आहे. आपण आता याला तडका देऊया. तडका देण्यासाठी तडका कढईमध्ये 1 मोठा चमचा तूप घालून घेतला आहे आणि खूप सारा लसूण चिरलेला घातला आहे. लसणाला तांबूस रंग आला की यामध्ये लाल मिरच्या घालून घ्यायच्या आणि थोडंसं लाल मिर्च पावडर देखील घालून घ्यायचा. हा तडका डाळीवरती घालून घ्यायचा आणि यावरती झाकण ठेवून 1 उकळी आणून द्यायची. डाळ तडका आपला तयार आहे. रोज रोज वरण भात, खिचडी डाळ वगैरे वगैरे असं काही खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी यासाठी एकदम बेस्ट.
ही रेसिपी ढाबा स्टाईल चमचमीत आणि झणझणीत डाळ तडका तयार, आणि ते देखील घरच्या घरी तयार. आजची ही रेसिपी माझी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.